रात्रीचा 7-12. आदित्य काय साप? छाया, इथून पुढे माझ्या वाटचं तू बोल हा. अवल्या, खूप चांगला ऍडव्होकेट बन. संचिता, तुझ्या बँकेतले जे काही पैसे आहेत ना ते सगळे हिच्या अकाउंटला ट्रान्सफर कर, योगिताच्या. आणि योगिता, उरलेली उधारी जमलं तर पुढच्या जन्मात नक्की फेडतो. मी निघतो आता, माझं काय खरं नाही. हॉस्पिटलला न्याय आणि सोक्ष लावून द्या एकदाचा. गबस. अरे यार, हा दरवेळी शिक्षण वाया घालवतो यार माझं. थांब, मला बघू दे. अरे स्नेक बाईट नाही हा. पण तसंच दिसतोय ना. दिसतोय तसा, पण साप नाही चावलेला त्याला. मग दुसरं असं काय चावलं? मला आता तिकडनं साप सुळी जाताना दिसली. म्हणजे मोर बिगर स्नेक. यार मला हॉस्पिटलला नाही यार, लवकर. मला याच्यावर विश्वास नाहीये. अहो, साप सुरळी चावली तर काय होत नाही. हे तुम्ही गप्पच बसा रे. तुमच्यामुळं झालं हे सगळं. पडलो इथं मी, पळवत नेत आहे मला. ते जाऊ द्या, आधी काय चावलंय बघा. खरंच जर साप चावला असेल ना, अवघड होईल बरं का सगळ्यांचं. जे चावायचं ते चावल. साहेब, हे बघा, हा साप चावलाय तुम्हाला. घ्या हातात, घ्या बघा लावून. Oh God. Stop it. हा. यार चला लवकर, अशाने कधी पोहोचायचं आपण. तुझ्या सवयीचं असेल हे, पण आमच्यासाठी तर नवीनच आहे ना, वेळ लागेल जरा. हा हाय बर का, दादाला सवय हाय. तुम्हाला नाही हसायला तर दाखवू का तुम्हाला? ए दवल्या, हा यार मी दमलो यार खूप आता. आज चल, अजून काहीच नाही आलो आपण, अजून लय लांब जायचे आपल्याला. यार दमलो तर दमलोय, मला भूक पण खूप लागली आहे. अरे मगाशीच तर बोटवे खाल्ले होते ना. अगं जिरले ते आता. सखा, जीवा, ओ गेला भेटेल ना जेवायला? हो लगेच, अर्ध्या तासात. कारण का? हा, अर्धा तासात. आणि आदित्य भैया, पाऊण तास बी लागल बर का. ए ढोलू बोलू, कशाला त्याला अडत काढताय? जावा हुरडा भाजायला घ्या. ये लवकर. काय बर पोरांनो, हितनं आहे ना, हितनं अशी अखंड 10 एकर आहे का नाही, ही आपली जमीन आहे. आणि ह्यो आहे ना मधला, ह्यो मधला रस्ता आहे. आणि इकडे 2-3 वावरं सोडली का नाही, की तिकडे 1-1.5 एकर आहे. आणि ते इकडून असं सरळ आहे का नाही, 3 किलोमीटरवर आहे ना, तिकडे 1-2 एकर आहे. आणि तो टावर दिसतोय का तिकडे, तिकडे खालच्या पट्ट्यात आहे ना आपली 8 एकर आहे अजून. तुमची जमीन एका तळावर नाही का? एका तळावरच होती, पण आमचा आजा दानशूर होता ना. 72 साली दुष्काळ पडल्यावर आहे ना, आमदारांनी छावणी टाकली होती गावात. तेव्हा आमच्या आजाने जमीन दिली. मग आमदारांनी त्याच्या बदल्यात आम्हाला दुसरीकडे जमीन दिली, ही तिकडे त्या साईड. गवल्या, तुझ्यात जे हे आलंय ते आजोबांचेच गुणणार आहे. म्हणजे आबा कसं आधी पूर्ण विचार करून मग सगळं करतात, पण तसं आजोबांचं नव्हतं ना. दिसला गरजू की गेली मदत. मग त्या व्यक्तीला खरंच गरज होती नाही होती फरक नाही पडत. याचं तरी काय वेगळं आहे? बोलले का टीव्ही मध्ये? तरी म्हटलं अजून कसं मध्ये बोललं नाही. यार मला खरंच खूप भूक लागली. आपली सभा आता बंद करूयात ना, नाही तर मी जातो इकडनं. अरे काय सारखं भूक लावलंय. किती छान वातावरण आहे बघ ना. पक्ष्यांचा आवाज पण किती छान येतोय. त्याने पोट नाही भरत ना छाया मॅडम? अरे पोट नसेल भरत, पण मन तर भरतं ना. अरे वा, संचिता मॅडमांनी डायरेक्ट अस्खलित मराठीत डायलॉग मारला की. गावाचा इफेक्ट आहे हो. पण खरं रे तिचं सिद्ध्या.
हे आपल्या शहराकडे ना रोजचं जगणं जगून कंटाळा येतो. आठवड्यातनं एकदा तरी इथे आलंच पाहिजे. आम्ही येऊ, पण तुला वेळ असतो का ते बघ आधी. तसंही माझे आजचे 8,000 गेलेलेच आहेत. आली का परत 8,000? गंमत रे. वेळेचा तर खरा प्रॉब्लेम आहे. इकडे बघ ना, किती शांत वाटतंय. ना कुठल्या कस्टमरची तक्रार, ना काही सामान आणायचं टेन्शन. गावाकडची शांतता आहे ना, एक दिवस बरी वाटते, पण हाताला काम नसली ना की हीच शांतता खायला उठते. पण मला वाटतं इथंच खरी लोक समाधानी असतील. ते जीव तुटेपर्यंत काम करतात, जे मिळेल ते आपलं मानतात आणि त्यात ते या काळ्या आईचेच उपकार मानतात. पण शहरात ही कृतज्ञता राहिलेली नाही. मला पण माझ्या गावाची खूप आठवण येते. आता तिकडे जाणं होईल असं काही वाटत नाही. आपण येत जाऊ इथून आतमधून. येऊ की, आपलंच गाव आहे. बरं चला, जायचं का? त्या जेव्हा सकाळनं हुरडा भाजायला घेतला असेल तिकडे. चल रे हुरड पुक्या, चल. भुका लागल्यात ना तुला, चल. ए जीवा, उरक, नुसतं लागा हरभरा खातोय. उरक पडदेशी. दादा लय भारी आहे तुझं. स्वतः खात सर मला म्हणतोस वे. उभाच की जरा. हरभरा काय तुझ्या बापाचा आहे होय? तुझ्या बापाच आहे का? ए आद्या हळू. अरे आद्या, हे आलं बघ. भूत आलं भूत. कसा आहे फर्स्ट क्लास बेत? हा, एक नंबर. दादा बस चटई टाकली. थँक्यू. थँक्यू. दादाची पार्टी म्हणजे करायला लागतं. हा, न करून माहिती आहे तुम्हाला. मस्त. वाव. बघितलं का बघितलं? बघासून कसा खातोय. आता कोणाचं काही देणं घेणं नाही. हमारे सगळ्यांनी सब्र करो, सब्र का फल हुरडा होता है. एकदम राईट. जीवा शिवा रेडी का? रेडी. वाह. आम्ही लहानपणी का नाही लय हुरडा पार्ट्या करायचो. मी तर वाटच बघत असायचो कधी हुरडा पार्टी होती. पण असं बसून खाण्यात मजा नाही. आपण पण भाजूया ना आणि मग खाऊया. काय वाटतं? हो हो चालेल. आदित्य, तू भाजणार नाहीयेस ना, तू इकडे येऊन बस मग. अरे यार, अय सका, हा? अय जीवा, यांना घ्या हुरडा भाजायला तिकडे. या मॅडम या बघ. फेवरेट काम. अय, मला झोपायचे. तू कुठून उडते माझ्या? येतो का माझा? हो, हे ना असं आरावर ठेवायचं. आणि भाजत आला ना की पळत त्यांचं. सावकाश मॅडम, हाताला बाजूला सावकाश. हो हो. दादा वरटतेल आमच्या नावानं परत. ए, पोरांनो थांबा, तुम्हाला देतो. फुक्की वाईज बघत काय बसलं, प्रदर्शन आहे वय. फुक्की जरा किती. सिद्धार्थ, धर हे तिकडे काय दे. बसून नुसतं खायचंच काम आहे. हे पण दे रे. हा खा खा, हरभराच खा. हळू. डॉक्टर दमानं ते घ्या दुसरं. खाद्याला नुसतं खायचंय. आदित्य साहेब, मला दे की इकडे. तसं घ्या हे. चांगलं पटकन लेख नाही. झालाय. मस्त. एक नंबर झालाय. केलाय कुणी? जीवा सखा. सका किती भाजला रे? हा, लांबनच फुक नुसता. जरा पुढे ये की इथं. हे छाया, मला एक आयडिया आली. आपल्या कॅफेत पण हुरडा सुरू करूयात ना. ए, हिला माझ्या मनातलं कळायला लागलंय. मग आता तरी तिला शिव्या देणं टाळ. हे मूर्खा, बस खाई. एक्सक्यूज मी, माझं भरपूर पोट भरलंय आणि मी जरा पाय मोकळे करून येतो. अय, 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 तिकडे जा, त्या साईडला जा पलीकडे. बर, माझं बी पोटात कसं तरी होतंय. मी पुढचं पोट मोकळं करून येतो. आणि मी मागचं. यार, तुम्ही का डोक्यानं पांगळे आहे का रे? इथं आम्ही खातोय ना. जा तिकडे काय मोकळं करायचं ते मोकळं करून या. 2च मिनिटात. पळ. बस रे सिद्धार्थ.
कडक आहे हा? जांभळाची आहे हम्म. काय पण म्हण सका लेका 10 रुपयाचा ना हुरडा खायला लय भारी वाटतंय. लगा ही हुरडा आणि ही पाणी असलं का नाही प्यायची मजाच वेगळी आहे र. आहा. पाणी मला पण तहान लागली, पाणी द्या ना. लेका काय घाबरवलंच की नाही नाही मारतो का मला? ही कुठली पद्धत रे तुझी आदित्य? काय मुका घेतो का त्याच्या इतक्या जवळ येऊन का माझा? मला तहान लागली. हा. बर इकडे मला एक सांग, तू चप्पी आमची इन्स्पेक्टर त्यात होतास ना? तुम्ही पाहिली का ती सिरियल? अयो पाहिली का? अरे आदित्य पारायण केलं तर मी त्याची पारायण. पण लगा काय ती चंपी दिसते. काय लगा तिचं ती लाजणं, काय तिचं ती मुरडणं. आहा. पण हे लगा मरणाचा मार खातो त्या चंपीचा तू. हे आत्महत्या कर. खोटं खोटं असतं ते. अरे खोटं का असं ना, पण हे बरं दिसतं का सांग बघू? मग? असा मार खायचा ती बी भर चौकात. एक काम कर, हे जांभळाचं पाणी घे, हा पी, आणि त्या चंपीची चंपी कर. हा. जांभूळ पाणी. अरे पिऊन तर बघ जांभूळ पाणी पी काय? पी, तुझ्या ऍक्टिंग साठी बक्षीस आहे, हा बघ पिऊन. हा तेच कर की. अयो हा, पण चंपीला चंपी करायची. हा. हा पी पी सगळी पी 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 पी. पी लवकर. हा मला दे वाईज, सगळी पितूस का? त्याला दे, पिऊ दे त्याला. हा बघ ही पिऊन गेला ना हा. अशी त्या चंपीला रिंगणात घे ना, तेव्हाच मला ती बघताना बरं वाटेल. घेणार तिला आणि भर चौकात काय भर चौकात रिंगणात हा. घेणार. थांबा. लगेच रिंगणात. हो 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 हो. चौकात नका दादानं बघितलं म्हणजे नाही. हो हो हो. थांब. काय तिथं गेल्यावर आपण नको ह्याला जाऊ दे ह्याला उभा करून निघून जाऊ आपण. चल. ए आदित्य जा बाबा तू गपचूप. हा जाशील का? जा, जा. तू चंपी आहे. ए. तू त्या चंपीला आत्ताच्या आता माझ्या समोर आणा बरं का. असला मारणार आहे ना तिला असला चेसणार आहे मी, तुम्हाला माहिती बी नाही. याला काय भूता बितान धरलं काय? तिकडे खाली गेलता ना तू? अरे ती मला म्हणे की माझ्या समोर उभा राय, मी खोटं मारीन. असला गैरा मारला बोतीने, असं दुखी राहिलं मला अजून सुद्धा. तिथं कुठं अशीच ना, तिथं कुठं अशीन तिला असला मारणार आहे मी. इन्स्पेक्टर असो, कुणी बी असो, काय बी असो, असं चप्पल घेत हळू गैरा मारला बोतीने म्हणे. गैरा मारलाय तिथं भेटीतील असा चेसणार आहे त्या चंपीला मी. चंपी ए चंपिया माझ्या समोर असं घाण मारत तुला. जीवा सका ए डवल्या ह्याचं काय करायचं? आबांना कळलं तर अवघड होईल. आता फेकून तर देऊ शकत नाही, नाहीतर मग अशीच दिला असते. तुला अजूनही चेष्टा चुकते डवल्या. आता मग काय करू मी? आता मी प्यायला लावलेली काय याला? ते जेव्हा सकाळला गाव दे त्यांना धावतो मग. अरे त्यांचं काय याला कळत नाही. तर काय तसं योगिता चंपी मैत्रिणी का तुझी? गप्पा बस. काय मग पोरानो, कशी झाली हुरडा पार्टी? काय सांगू तुम्हाला आबा, का बेत झालता. आणि तुम्ही काहून नाही आले हो हुरडा खायले? मी का आलो नाही? मग अरे आता माझं काय वय आहे का? हा, तुमच्यासारखा मी तरुण आहे वय. अरे तू तर तुमचं वय आहे पार्ट्या करायचं. काय बी बाता मारता का हो? आता मित्र झाले ना आपण. काय बोलतो रे? करण्यासाठी होय. आदित्य राव आज लयच खुश दिसतात. काय नाही ते आबा त्याला जरा जांभळं जास्त झालेत त्यामुळं. जांभळ आईला आपल्या वावरात तर जांभळं नाहीत, ह्यानं कुठली जांभळं खाल्ली?
हो त्या सदाची जांभळ. हा, सदाची जांभळं खाल्ली मग काय अडचण नाही. बरं पोरीनो, रानात गेल्यावर तुम्हाला कसं वाटलं? खूप भारी वाटलं बाबा. शहरात तेच रुटीन, तीच गडबड. इथे येऊन जरा फ्रेश वाटल्यासारखं झालं. वाटलं ना? हो. मग बरं. पोरीनो, जरा यात लाडू आहेत बघ. अगं कंटाळलीस का? नाही, ते जरा विचार करत होते. जास्त विचार नाही करायचा. आपला विचार करायला एक माणूस निवडायचा आणि योग्य माणूस आपल्या आयुष्यात आला की नाही की समधी कायदी मिटतीया बघ. हो मिसेस, अहो त्यांच्या पुढं अख्खं करिअर पडलंय, ती आधी त्यांना करू द्या. कुठं त्यांना घोड्यावर बसवायला लागलाय लगेच? हा, बसा म्हणावं मग म्हातारपण होस्तोपर्यंत करिअर करत. एक काम करा, त्यांच्या जेवणाचं बघा. काय ए पोरानो, मला एक सांगा, तुम्ही मटण खाता ना सगळी? हा, खाता ना? हा, ए दवल्या, आबूला फोन कर लगेच. नाही आबा, आम्ही जेवणासाठी थांबत नाही होत. उद्या सगळ्यांनाच लवकर कामावर जायचं. अरे हो, पण जेवायचा किती वेळ लागतोय तेव्हा लगेच जेवण होते तयार. आणि अगं असं रिकाम्या पोटी जाणार वय? अहो रिकाम्या पोटी कुठे, रानमेवा खाऊनच पोट भरलंय. अगं पोरींनो, परत तुमचं येणं होणार आहे वय? हो काकू, परत येऊ नका असं म्हटल्यासारखं करताय तुम्ही. अगं नाही तरीच नाही, आमचं ठरलंय तर अधून मधून इथे यायचं म्हणजे यायचंच. म्हणजे काय विषय आहे का? आता तर माया तर चांगले मित्र बी झाले अडी. येणारच मी, येणंच पडीन मले. याले मी आता मस्त मुंबईला घेऊन जाणार आहे शूटिंग बघायले. का चंपीला मारणार मस्त चंपी. ए धर करा नीट, सांभाळ त्याला. जा घेऊन त्याला. आद्याला जरा हुरडा जास्त झालाय. हा. हे जरा आद्याला गाडीत बसवतो. येतो आबा. हा, ये आबा. हा, यो आबा. ए नीट ने सांभाळून त्याला. ए जीवा साका, त्या सगळ्यांच्या बॅगा घेऊन या. जावा. बरोबर, निघतो लवकरच. पोरी पण येत बरोबर. येऊ का? असू दे. बरं एक काम कर दवल्या, बोला. नीट काळजीनं जावा. पोरी बरोबर आहेत त्या. होय. गाडी नीट चालवा. काय सांभाळून जावा आणि गेल्यावर फोन करा पोचल्यावर पहिला. हा, येतो आबा. या अक्षंत भाऊ. असू दे. छान. चला उशीर होते. चला. येतो. ए सांभाळून जा, सांगितलं तसं करा. येतो. ए लवकर आणा बॅगा. येतो बाबा. हा, या सांभाळून जा रे. हो. हा. फ्रेंडशिपची कोझी वाईब, मित्रांची वेळी ड्राईव्ह, थोडीशी ब्राईट ही, थोडीशी लाईट, यारी वाली कचेरी तिथे लावा. ए अरे इकडे या लवकर. अरे या की लवकर. हा, काय बाबा? बसायचं खाली. मला सांग, त्या आधी त्याला जांभळी कोणी पाजली? आम्ही नाही. नाही खरंच तू नाही पाजली, मग कोणी पाजले? त्याला पाजली. तू पाजली काय? तू पाजली काय? आपण नाही. मग कोणी पाजले? हो का, एवढ्या भर चुकलं, परत नाही चुकी. चुकलं वय? तुला सांगू का चुकलं कसं ती? इकडे या. वय शिल्लक आहे का? हा शिल्लक